आत्तिग्रे उपसरपंच निवड बिनविरोध, फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळ। हातकणंगले तालुक्यातील आत्तिग्रे ग्रामपंचायत उपसरपंचपदी सो कलावती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सो कलावती गुरव यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून काम केले। विद्यार्थ्यांना चांगले घडवण्याचे काम त्यांनी केलं। इचलकरंजी महानगरपालिकामध्ये शिक्षिका म्हणून 28 वर्ष सेवा केली व मुख्याध्यापिका म्हणून 4 वर्ष काम केलं। तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केलं। राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा मुलगा श्री प्रशांत गुरव यांनी आत्तिग्रे ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम पाहिलं। म्हणूनच त्यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून आत्तिग्रे येथील नागरिकांनी सन 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आणले आणि प्रभागाची विकास कामाची सूत्रे त्यांच्या हाती दिली। ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री भगवान पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दिनांक 22 मे 2025 रोजी ग्रामपंचायतमध्ये सरपंच श्री सुशांत वड्ड यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा घेण्यात आली। यावेळी उपसरपंच पदासाठी सो कलावती गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष तथा सरपंच श्री सुशांत वड्ड यांनी केली। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी व गुलालाची उधळ करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सदस्य श्री बाबासो पाटील, अनिरुद्ध कांबळे, राजेंद्र कांबळे, नितीन पाटील, सदस्य सो छाया पाटील, दीपाली पाटील, कल्पना पाटील, अक्काताई शिंदे, वर्षा बिडकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री सुनील खांडेकर, राजश्री शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्री श्रीधर पाटील, पांडुरंग पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, माजी सरपंच प्रशांत गुरव, सामाजिक कार्यकर्ते धुळोबा पाटील, जयवंत पाटील, धनाजी पाटील, नामदेव वड्ड, बाबासाहेब शिंदे, सचिन पाटील, सचिन चौगुले, संजय चौगुले, अमर पाटील, उत्तम पाटील, भरत शिंदे, संजय पाटील, सुकुमार सूर्यवंशी, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, नंदकुमार पाटील, बाळासो पाटील, शिवाजी पाटील, बंडू चौगुले, राजवर्धन पाटील, कृष्णात पाटील तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी सो कलावती गुरव यांना उपसरपंच पदाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।